आजचा सिलेबसचा पॅटर्न असा झालेला आहे, म्हणजे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित सॉल्व केली तर तुमचे मार्क सहज येतात, जात नाहीत मार्क्स. त्यासाठी आपलं MJ शेख क्वेश्चन पेपर्स ॲनालिसिस, टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे जूनमध्ये आपलं आलेलं आहे. 1984 ते 2022 पर्यंतचे क्वेश्चन्स यामध्ये आपण दिलेलं आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स आपण यामध्ये सॉल्व केलेलं आहे. म्हणजे हे कशासाठी उपयुक्त आहे बघा, राज्यसेवा, PSI, STI, ASO, ESI, डिपार्टमेंटल PSI, MES, फॉरेस्ट, ॲग्री, टॅक्स असिस्टंट, क्लर्क या सगळ्यांसाठी हे आवश्यक आहे. म्हणजे हे जे बुक आहे हे अत्यंत उपयुक्त आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चनचा आपण याच्यात सॉल्व केलेला आहे. वोकॅबलरी पण विशेष फोकस केलेला आहे. म्हणजे प्रत्येक चारीचे मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एररवर मी खूप विशेष भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांना एरर आणि व्होकॅबलरी हा भाग खूप अवघड वाटतो, तर हा भाग या पुस्तकामध्ये मी खूप सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेन केलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून घेऊ शकतात. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MJ शेख इंग्लिश अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मी MJ शेख. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2019मध्ये झालेली तलाठी इंग्लिश क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. ॲक्च्युली ही क्वेश्चन पेपर 2018ची होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेत कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न आलेले आहेत त्याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच बहुतेक विद्यार्थी मित्रांचे मला फोन आलेले आहेत की सर तलाठीच्या क्वेश्चन पेपर्स सोडून द्या, ऑनलाईन टाका, सोडून यूट्यूबवर टाका. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची विनंती लक्षात घेऊन मी हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आपण बहुतेक प्रश्नपत्रिका सोडून यूट्यूबवर टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात 2018ची जी क्वेश्चन पेपर होती, जी परीक्षा 2019मध्ये झालेली, ती आज आपण सविस्तर ॲनालिसिस करूयात. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे बघा, बघूयात पहिला प्रश्न काय तो, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युसेज टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला दोन ठिकाणी रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. त्या रिकाम्या जागी काय येईल आणि तो प्रश्न कशावर आधारित आहे तो देखील आपण बघूयात. प्रश्न असा आहे, महाराणी गायत्री देवी डॅश डॅश वॉज ए डॅश डॅश लेडी. दोन ठिकाणी रिकाम्या जागा आहे. म्हणजे जेव्हा वाक्यात एखादा नामाबद्दल विशेषता विचारलेली असेल तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेषण भरत असतो. म्हणजेच हा प्रश्न कशावर आला हा प्रश्न आला ॲडजेक्टिव्हवर, म्हणजेच विशेषणवर हा प्रश्न आला. बरोबर आहे. तर दोन्ही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ॲडजेक्टिव्ज बघावे लागतील. आता हे जे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD, या ऑप्शन्समध्ये आपल्याला एकाच पर्यायामध्ये 2 ॲडजेक्टिव्ज पाहिजेत. जर दोन्ही एकाच पर्यायात 2 ॲडजेक्टिव्ज नसतील तर मित्रांनो ते समजायचं ते आपलं उत्तर नाही. आता आपण ते बघूयात. आता पहिलं आहे ग्रेसियस म्हणजे मोठ्या मनाचा दिलदार. ॲक्च्युली हा ॲडजेक्टिव्ह आहे. दुसरा शब्द बघूया एलिगन्स हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. एलिगन्सचा अर्थ होतो मोहकपणा, सौंदर्यता असा अर्थ आहे. म्हणजे ही जोडी येणार नाही. दोन्ही ॲडजेक्टिव्ह नाही झालेत. एक ॲडजेक्टिव्ह आहे तर एक नाऊन आहे. दुसरा पर्याय बघा बीमध्ये ग्रेसफुलचा अर्थ होतो सुंदर, मनोहारी, कॅची, ॲट्रॅक्टिव्ह. आणि दुसरा पण आहे मोहक, सुंदर असा अर्थ होतो. हे दोन्हीही ॲडजेक्टिव्ज आहेत. ग्रेसफुल पण ॲडजेक्टिव्ह आहे आणि एलिगंट देखील ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट तिसरं बघूया, ग्रेसफुली ज्या शब्दाला LY प्रत्यय लागतो तो, म्हणजे असं समजायचं ॲडजेक्टिव्हला जर LY प्रत्यय लागला तर तो ॲडव्हर्ब असतो. ग्रेसफुल हा ऑलरेडी ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला LY प्रत्यय लागला परत, मग तो ॲडव्हर्ब झाला. ठीक आहे. हां, एलिगंटली यालासुद्धा LY प्रत्यय, एलिगंट हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग हे दोन्ही काय झालेत, ॲडव्हर्ब झालेत. आपल्याला ॲडव्हर्ब नाही बघायचा आहे, ॲडजेक्टिव्ह बघायचा आहे. राईट. दुसरं बघा पुढे, चौथं जे आहे ग्रेसफुल हा ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर. एलिगन्स हा ॲडजेक्टिव्ह नाही, हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. म्हणजे ही जोडीसुद्धा चुकली. मग विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर आलं 2. महाराणी गायत्री देवी वॉज ग्रेसफुल अँड अ एलिगंट लेडी असं त्याचं उत्तर येईल. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं B, ग्रेसफुल अँड एलिगंट. लक्षात आलं. म्हणजे या पद्धतीने काही लॉजिक लावूनसुद्धा आपण सोडवायचं असतं. शब्दाचे अर्थ आपल्याला जरी काही ठिकाणी माहीत नसतील, पण हे जरी माहीत असतील की विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो, तेवढं जरी आपल्या लक्षात आलं तर आपण भरू शकतो. म्हणजे पहिला प्रश्न हा कशावर होता, ॲडजेक्टिव्ह विशेषणवर. लक्षात आलं. आता पुढचा बघूयात, दुसरा प्रश्न. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कशीही असू देत बरं का,
ग्रामरचं स्वरूप काही बदलत नाही, व्होकॅब्युलरीचं काही स्वरूप बदलत नाही. तुम्हाला असं दिसेल आता MPSC PSI STI असिस्टंट किंवा इतर तत्सम परीक्षेमध्ये मोस्टली क्वेश्चन ॲज इट इज कॉपी केले जातं. कॉपी पेस्ट हा प्रकार असतो. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी, तुम्ही जर याच्यासाठी अभ्यास करत असाल, MPSCचा करत असाल, PSIचा करत असाल, STIचा करत असाल, असिस्टंटचा करत असाल, म्हणजे ASOचा, हेच ग्रामर त्यालाही असतं. लक्षात असू दे, स्वरूप तेच असतं. स्वरूप बदलत नाही, ग्रामर बदलत नाही, व्होकॅब्युलरी बदलत नाही. फक्त फरक एवढाच असतो, कधी डीपमध्ये विचारतात, कधी स्वरूप मॉडरेट असतं, कधी हार्ड असतं, एवढंच असतं. लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्न दुसरा बघा. चूज द ओपिनियन दॅट बेस्ट पंक्च्युएट्स द गिवन सेंटेन्स. कशावर प्रश्न आहे हा? पंक्च्युएशनवर. पहिला क्वेश्चन ॲडजेक्टिव्हवर होता, दुसरा कशावर आला? विरामचिन्ह, पंक्च्युएट्स. बरोबर. तर आता प्रश्न बघा कसा आहे हा. द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड डोंट गो दॅट वे ॲज इट इज नॉट परमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या दिलेल्या वाक्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हे वापरायची आहेत. आता विरामचिन्हे आता आपण म्हणतो बघा, आता दिलेलं वाक्य पहिले आपल्याला शोधावं लागेल. वाक्याचे 4 प्रकार आहेत: विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी की केवल प्रयोगी. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. यापैकी कोणता प्रकार आहे हा? हा म्हणजे डोंट म्हटला म्हणजेच हा आज्ञार्थी वाक्याचा प्रकार आहे. आणि दिलेलं वाक्याचं स्वरूप हे डायरेक्ट स्पीच आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंडचे वाक्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचे बोलणं जसंच्या तसं अवतरण चिन्हात आपण मांडत असतो, त्या ट्रॅफिक पोलिसमॅनचं हे वाक्य आहे. तर आपल्याला ते कशा स्वरूपात येईल ते आपण बघतोय. याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये स्पीकर आणि लिसनर असतो, परंतु दिलेल्या वाक्यात फक्त स्पीकर म्हणजे बोलणाराच आहे, लिसनर नाही आहे. म्हणजे स्पीकरच्या नंतर काय येईल? कॉमा येईल. आता आपण बघूयात. स्पीकरच्या नंतर काय येईल? इथे कॉमा येईल. नंतर स्पीकरनंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण घेतो, किंवा डायरेक्ट स्पीच दर्शवण्यासाठी आपण काय करतो? तोंडचे जे वाक्य असतं बोललेलं ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहितो. आणि वाक्याच्या प्रकारानुसार म्हणजे तो जर ॲसरेटिव्ह म्हणजेच विधानार्थी असेल, विधानार्थीला 3 नावं आहेत. आपण म्हणतो त्याला स्टेटमेंट, ॲसरेटिव्ह आणि डिक्लॅरेटिव्ह. जर विधानार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी आपण काय देतो? फुल स्टॉप देतो. जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देतो. जर आज्ञार्थी वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी आपण हेच देतो, फुल स्टॉपच देतो. लक्षात घ्या. आणि जर एक्सक्लेमेटरी म्हणजेच केवल प्रयोगी वाक्य असेल किंवा उद्गारार्थी वाक्य असेल तर आपण वाक्याच्या शेवटी काय देतो? एक्सक्लेमेशन मार्क्स म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह देतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजे हे क्लिअर झालं का? आता पहिलं बघा, द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड, इथपर्यंत हे वाक्य बरोबर आलं. द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड, इथं कॉमा आला. आणि जे तोंडचं वाक्य आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण घेतला. आणि डीचं पहिलं लेटर, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणारं पहिलं लेटर हे नेहमी कॅपिटल असतं. त्याची जात कोणती असो, म्हणजे तो प्रॉपर नाउन असो, कॉमन असो की वॉट एव्हर. आलं लक्षात? डोंट आपण कॅपिटल घेतला, बरोबर आहे. त्याच्यानंतर गो दॅट वे ॲज, आता इथं बघा इट्स होतं, हे पण चुकलेलं आहे. हा इट्स आपण घेतला आहे. हा इट्स म्हणजेच काय? इट इज. बरोबर. इट इज नॉट परमिटेड, वाक्य इथं संपलं, इथं फुल स्टॉप दिला आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा आला. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वाक्याचा प्रकार कोणताही असो, वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लेमेटरी मार्क असेल किंवा क्वेश्चन मार्क असेल, ते डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतच देतात, बाहेर देत नाहीत. म्हणजे हे स्वरूप असंच येतं. असं असेल असंच येणार, असं असेल असंच येणार. लक्षात घ्या. म्हणजे याच्या बाहेर दिलं जात नाही. आलं का लक्षात? म्हणजे याच्या बाहेर फुल स्टॉप ठेवला जाणार नाही, याच्या बाहेर क्वेश्चन मार्क ठेवला जाणार नाही, याच्या एक्सक्लेमेटरी मार्क ठेवला जाणार नाही. म्हणजे लक्षात आलं? हे पहिलं वाक्य अकॉर्डिंग टू पंक्च्युएशन, म्हणजे पंक्च्युएशन विरामचिन्हांच्या दृष्टीने वाक्य बरोबर आहे. कारण बघा, लिसनर आहे तिथं कॉमा दिला, बरोबर आलं. नंतर स्पोकन पार्ट आहे. स्पोकन पार्ट आपण नेहमी कॅपिटलमध्ये लिहितो. आणि स्पोकन पार्ट लिहिण्याच्या आधी, स्पोकन पार्ट म्हणजे डायरेक्ट स्पीच, हे तोंडचं बोललेलं वाक्य. हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याला वेगवेगळं म्हणतात. कोणी शिक्षक म्हणेल रिपोर्टेड स्पीच, कोणी म्हणेल डायरेक्ट स्पीच, कोणी म्हणेल स्पोकन पार्ट. थोडक्यात लक्षात ठेवा, स्पोकन पार्ट हा काय असतो? कॅपिटलमध्ये असतो. म्हणजे त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असतं आणि ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असतं. बरोबर. हे पहिल्या ठिकाणी बरोबर आहे. हा इट्स इथं असा होता, तिथं इट इज येईल. नॉट परमिटेड वाक्य इथे संपलं, फुल स्टॉप, आणि फुल स्टॉप नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे पहिलं वाक्य 100% पंक्च्युएशनच्या दृष्टीने करेक्ट आहे. दुसरं वाक्य बघा, द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड, इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंतसुद्धा बरोबर आहे, इथपर्यंतसुद्धा बरोबर आहे. पण वाक्याच्या शेवटी काय दिलं आहे? क्वेश्चन मार्क दिला आहे. बरोबर. आणि हे वाक्य आज्ञार्थी आहे, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप यायला पाहिजे, म्हणून ते वाक्य चुकलं. लक्षात आलं? नेक्स्ट तिसरं वाक्य बघा, द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड डोंट गो दॅट वे, मध्ये तिथे क्वेश्चन मार्क आला आहे, त्याच्यामुळे बघू नका, संपला विषय त्याचा. पण चौथा प्रश्न बघा, द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड डोंट गो दॅट वे, इथं सुद्धा क्वेश्चन मार्क आलेला आहे.
म्हणजे हा सुद्धा गेलेला. मग कोणतं उत्तर बरोबर आलं? दोनचं उत्तर आलं ए. द ट्रॅफिक पोलिसमॅन सेड कॉमा डोंट गो दॅट वे ॲज इट इज नॉट परमिटेड. आलं लक्षात? हां, मग 2चं उत्तर आलं ए. आता पुढचा प्रश्न बघूयात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू देत, हा भाग खूप सोपा आहे, फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे कुठं काय वापरलं जातं ते. ठीक आहे. नेक्स्ट, अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. काही असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. हा प्रश्न कशावर आहे? प्रेपोजिशनवर आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिला प्रश्न होता आपला ॲडजेक्टिव्हवर, दुसरा होता कशावर? पंक्च्युएशनवर, तिसरा प्रेपोजिशनवर. आता बघूया प्रश्न काय. द पोलीस अरेस्टेड राजू डॅश डॅश हिज अकम्प्लिसेस. अकम्प्लिसेस म्हणजे काय? गुन्ह्यातील साथीदार. एखादी वाईट घटना केलेली असेल तर त्याला जे हेल्प करतात म्हणजे तेही गुन्हेगार होतात. म्हणजे वाईट कामातील साथीदार त्याला आपण अकम्प्लिसेस असं म्हणतो. मग आता इथं बघूया, द पोलीस अरेस्टेड राजू अलॉंग विथ हिज अकम्प्लिसेस असंच येणार. बरोबर आहे. म्हणजे अलॉंग विथ म्हणजे काय? च्यासोबत. म्हणजे पोलिसांनी राजूच्या साथीदारासह त्याला अटक केली असा त्याचा अर्थ आहे. मग त्यासाठीच काय येईल? अलॉंग विथ येईल. विथ येणार नाही, अलॉंग येणार नाही, फ्रॉम येणार नाही. म्हणून हा प्रेपोजिशनचा जो प्रश्न होता, द पोलीस अरेस्टेड राजू अलॉंग विथ हिज अकम्प्लिसेस म्हणजे त्याच्या साथीदारासह राजूला अटक करण्यात आली असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आलं काय आलं? 1 ए. अलॉंग विथ. नेक्स्ट, पुढे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. परत कशावर प्रश्न आला? ॲडजेक्टिव्हवर आला. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. इट इज डॅश डॅश टू हॅव ॲन एज्युकेशन टू गेट अ गुड जॉब. आता एक लक्ष द्या. मी तुम्हाला अगोदर बोललो LY असेल तर हा काय असेल? ॲडवर्ब असेल. बरोबर. आपल्याला काय शोधायचं आहे? ॲडजेक्टिव्ह. प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचायचा. आपण प्रश्न वाचताना खूप गोंधळलेलो असतो मित्रांनो. म्हणजे आपलं उत्तर काय चुकतं माहिती आहे का? व्यवस्थित प्रश्न न वाचल्यामुळे. आता मी इथं राऊंड करतो आहे. बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे ॲडजेक्टिव्हवर आहे. नेसेसरीली काय आहे? ॲडवर्ब आहे. ठीक आहे. नेसेसिटेड हा वर्ब आहे म्हणजे आवश्यक करणे, आवश्यक बनवणे. नेसेसिटी ITY प्रत्यय असतो, हा नाऊन असतो. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो नेसेसरी म्हणजे आवश्यक, हा त्याचा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. नेसेसरी. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इट इज नेसेसरी टू हॅव ॲन एज्युकेशन टू गेट अ गुड जॉब. चांगला जॉब मिळण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. आवश्यक म्हणजे नेसेसरी. आलं का लक्षात? मग रिकाम्या जागी काय येईल? इट इज नेसेसरी टू हॅव ॲन एज्युकेशन टू गेट अ गुड जॉब. लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आलं डी. नेसेसरी हा ॲडजेक्टिव्हचा पार्ट होता. प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्नावर सगळा खेळ असतो आपला. नेक्स्ट, 5वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. कशावर क्वेश्चन? हा टेन्सवर क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणतो बघा. व्हेन ही डॅश डॅश द रिझल्ट्स ही गॉट ऑफ द चेअर अँड डॅश डॅश विथ जॉय. आता पहिली गोष्ट इकडे लक्षात घ्या. तुम्हाला एकच कॉमन सेन्स याच्यात सांगतो. कॉमन सेन्स म्हणजे एक लॉजिक सांगतो. इथं लक्षात घ्या. गॉट ऑफ म्हणजे काय? सिम्पल पास्ट आहे. दुसरं काहीच बघायचं नाही. आलं का लक्षात? वाक्यात एक सिम्पल पास्ट असेल तर एक नेहमी लक्षात घ्या वाक्य हे पास्ट टेन्सच द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला लॉजिक सांगतो. हा एक नियम आहे सिम्पल पास्टमधला. जेव्हा 2 घटना लागोपाठ म्हणजे एका पाठोपाठ ज्यामध्ये क्षणाचंही अंतर नसतं त्या दोन्ही घटना विद्यार्थी मित्रांनो सिम्पल पास्ट टेन्समध्ये असतात. बरोबर आहे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये असतात. आता पहिलं ऑप्शन आपण बघूया. हिअर्स येईल का? हा सिम्पल प्रेझेंटचा आहे. जम्प सिम्पल प्रेझेंटचा आहे म्हणजे हे येणार नाही. दुसरं बघा. गेट वॉज जम्पिंग नाही. हा सिम्पल प्रेझेंटचा आहे. हा कंटिन्युअस पास्टचा आहे. नाही. मी काय सांगितलं? जेव्हा 2 घटना भूतकाळात लागोपाठ घडतात तेव्हा त्या दोन्ही घटनांचा काळ हा सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ असतो. बरोबर आहे. मला बघा. वॉज गेटिंग कंटिन्युअस पास्ट, हॅव बीन जम्पिंग परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट म्हणजे हा सुद्धा येणार नाही. आता तिघी गेलेत. उरलं काय मग आपलं? आलं हर्ड सिम्पल पास्ट, जम्प सिम्पल पास्ट. मग त्याचं उत्तर काय आलं? हर्ड अँड जम्प. व्हेन ही हर्ड द रिझल्ट्स ही गॉट ऑफ द चेअर अँड जम्प्ड विथ जॉय. जेव्हा त्याने निकाल ऐकला तेव्हा तो खुर्चीवरून उठला आणि आनंदाने नाचू लागला असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. अँड जम्प्ड विथ जॉय नाही, आनंदाने उड्या मारू लागला असं त्याचा. नाचू लागला नाही, उड्या मारू लागला असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा त्याने रिझल्ट ऐकला तेव्हा तो खुर्चीवरून उठला आणि आनंदाने उड्या मारू लागला असा त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं डी. हर्ड अँड जम्प्ड. नेक्स्ट,
प्रश्न क्रमांक 6 बघा, चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. डिटर्मिनर किंवा डिटरमायनर हा काय असतो, हे ॲडजेक्टिव्ज असतात, म्हणजे आर्टिकल आहेत, बरोबर आहे. ए अँड द किंवा सम, एनी, मेनी हे सगळे डिटरमायनर्स असतात. म्हणजे डिटरमायनर काय आहे, पार्टिसिपल काय आहे, इन्फिनिटिव्ह काय आहे, जिरंड काय आहे, यांचे फंक्शन्स काय आहे, ते काय काम करतात, हे सगळे तुम्हाला माहीत होतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी तुमच्या मागणीस्तव सरळ सेवेची बॅच सुरू करणार आहोत. त्या बॅचमध्ये सुरुवातीचे 5 लेक्चर्स हे बेसिक्सवरच असतील, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट कळावी. लक्षात. तर बघूया डिटरमायनर इथं काय वापरलेलं आहे. आता प्रश्न बघूया, वेअर शुड वी गो ऑन हॉलिडे धिस इयर. बरोबर, वेअर शुड वी गो ऑन हॉलिडे धिस इयर म्हणजे यावर्षी आपण सुट्ट्यांसाठी कुठे जावं. बरोबर आहे. ते खाली असं लिहिलं आहे, लेट्स गो वेअर वॉर अँड सनी. आता नो पण ॲडजेक्टिव्ह आहे, नायदर पण आहे, नन पण आहे, सम पण आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण इथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो आहे. अशा ठिकाणी जाऊयात की जे वार्म अँड म्हणजे जिथे सूर्यप्रकाश आणि उबदार असेल अशा ठिकाणी जाऊयात, म्हणजे पॉझिटिव्ह सेन्स दिसतो आहे. म्हणजे उत्तर येणारच नाही, ह्याचं काय उत्तर येईल, सम येईल, बरोबर आहे. मग वेअर शुड वी गो ऑन हॉलिडे धिस इयर, लेट्स गो समवेअर म्हणजे अशा ठिकाणी जावे जिथे काय वॉर्म अँड सनी आहे. याचं उत्तर काय येईल, डी 4. म्हणून प्रश्न क्रमांक उत्तर 6चं उत्तर आलं डी. नेक्स्ट, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा कशावर येतो. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सफिक्स म्हणजे काय, प्रिफिक्स म्हणजे काय, अफिक्स म्हणजे काय. सफिक्स म्हणजे शब्दाच्या मागे प्रत्यय लागून एक नवीन शब्द तयार होतो, त्याला सफिक्स म्हणतात. प्रिफिक्स हा शब्दाच्या पुढे असतो. एवढं जरी तुम्हाला माहीत राहिलं आणि त्याच्यातून तयार होणारा नवीन शब्दाची जात वेगळी असते. आलं का लक्षात. तर त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघूयात आपण सफिक्स काय आहे. पीपल शुड डिपिक्ट काइंड डॅश डॅश टुवर्ड्स ईच अदर म्हणजे पीपल शुड डिपिक्ट काइंड टुवर्ड्स ईच अदर एस्पेशली टुवर्ड्स देअर नेबर्स. आता काइंड ह्या शब्दाला आपल्याला सफिक्स वापरायचा आहे. म्हणजे बघा, म्हणजे ह्या काइंडला आपण सफिक्स वापरून इथं काय बनणार आहे, आपल्याला अबस्ट्रॅक्ट नाऊन बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम आपल्याला बनवायचा आहे. आता बघा, काइंडनेस येतो का, काइंडनेस वाचलाय का, वाचण्यात आला आहे तुमचा शब्द. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा, आपलेपणाची भावना, परोपकारिता असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पहिला पर्याय तिथे येतो. दुसरं बघा, काइंडली. काइंडली हा पर्याय देखील बरोबर आहे सफिक्स म्हणून, परंतु दिलेल्या रिकाम्या जागी काइंडली हा शब्द बसणार नाही, म्हणून हे त्याचा प्रॉपर सफिक्स तिथे येणार नाही. काइंडमेंट असा शब्दच नाही, म्हणजे हे चुकलं. काइंडफुलनेस असा देखील शब्द नाही, म्हणून तो देखील चुकलं. मग एक प्रॉपर शब्द तिथं काय आला, पीपल शुड डिपिक्ट काइंडनेस टुवर्ड्स ईच अदर म्हणजे लोकांनी एकमेकांविषयी दयाभाव दाखवला पाहिजे. विशेषतः काय, आपल्या शेजाऱ्यांसोबत दयाभाव दाखवला पाहिजे. जसं चित्रामध्ये रेखाटलेलं असतं त्याच पद्धतीने काय करायला पाहिजे, लोकांनीसुद्धा आपल्या शेजाऱ्यांवरती दयाभाव दाखवायला पाहिजे, एक दुसऱ्याला मदत करायला पाहिजे, या अर्थाचं ते वाक्य आहे. म्हणून या काइंडला योग्य सफिक्स कोणता येईल, काइंडनेस. आलं का लक्षात. म्हणजे हा काइंड हा ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. त्याला नेस लावल्यानंतर या शब्दाची जात बदलली, तो काइंडनेस झाला. काइंडनेस म्हणजेच दयाळूपणा, परोपकाराची भावना, चांगुलपणाची भावना, दुसऱ्यांविषयी आदर असण्याची भावना. म्हणजे त्याचं स्थान म्हणजे त्याची जात बदलली. काइंड हा ॲडजेक्टिव्ह आहे, नेस हा प्रत्यय आल्यानंतर तो अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम झाला, दयाळूपणा. आलं का लक्षात. म्हणजे अबस्ट्रॅक्ट नाऊन बनवण्यासाठी कोणते कोणते प्रत्यय येतात, ॲडजेक्टिव्ह बनवण्यासाठी कोणते कोणते येतात, बरोबर आहे. वर्ब बनवण्यासाठी कोणते कोणते असतात, ॲडवर्ब बनवण्यासाठी कोणते प्रत्यय असतात, सफिक्स, ते आपण सगळे बघणार आहोत बेसिक ते 5 लेक्चरमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, मग प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आलं ए, काइंडनेस. नेक्स्ट पुढे, आता पुढचं बघा मित्रांनो. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. द लिटल बॉय डॅश डॅश व्हेरी फास्ट टू कॅच द बस. म्हणजे या वाक्यातून असं दिसतं की घटना, क्रिया चालू होती. काय होती, क्रिया चालू होती. म्हणजे तो लहान मुलगा बस पकडण्यासाठी खूप जोरात धावत होता, असा त्याचा अर्थ आहे. द लिटल बॉय वॉज रनिंग व्हेरी फास्ट टू कॅच द बस. आता हे उत्तर कसं आलं, कारण याच्यात घटना चालू आहे ना, म्हणून ते दाखवण्यासाठी काय इथं कोणतं ऑप्शन आहे, हे बघा, वॉज रन. आता कधी पण लक्षात घ्या, टू बीच्या रूपानंतर, टू बीचे रूप म्हणजे ॲम,
इज, आर, वॉज, वेअर यांच्यानंतर कधीच V1 किंवा V1 किंवा V2 येत नाही. आलं का लक्षात? यांच्यानंतर कधीच V1 किंवा V2 येत नाही, ही रचना चुकीची आहे. यांच्यानंतर V3 येऊ शकतो, V4 येऊ शकतो, बरोबर आहे, वेगवेगळ्या काळात. आलं का लक्षात? इथं पॅसिव्हमध्ये किंवा चालू काळात इथे येऊ शकतो. म्हणजे पहिलं ऑप्शन चुकलं, वॉज रन नाही येणार, बरोबर आहे. वॉज रन असं येत नाही. मी काय लिहिलं, एम, इज, आर, वॉज, वेअर नंतर V1 किंवा V2 येत नाही, आला तर तो चुकीचा असतो. वॉज रनिंग हे ऑप्शन बरोबर आहे. मी सांगितलं तुम्हाला ING येतो, बरोबर, इथं आला. इज रन्स असं सुद्धा येत नाही, हे सुद्धा चूक आहे. एम, इज, आर नंतर क्रियापद V1 किंवा V5 सुद्धा येत नाही. हॅज रनिंग हे देखील चुकीचं आहे. हॅज नंतर एकतर हॅज रन येऊ शकतं किंवा हॅज बीन रनिंग येऊ शकतं, परंतु हॅज रनिंग येऊ शकत नाही. म्हणजे हे ऑप्शन देखील चुकलेलं आहे. आलं का लक्षात? प्रश्न बाकी 3 ऑप्शन कसे चुकीचे आहेत ते तुम्हाला लक्षात आले. हे अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं, पण पहिले हे पाहिजे, हे का चूक आहेत, लक्षात आलं. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आलं बी. द लिटल बॉय वॉज रनिंग व्हेरी फास्ट टू कॅच द बस. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा सुद्धा वर्ब म्हणजे हा टेन्सवरच आहे, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्ड करेक्टली. म्हणजे कशावर आहे हा शब्द आहे, मिसस्पेल्डवर आहे, लक्षात घ्या. करेक्ट स्पेलिंगवर हा प्रश्न आहे. कशावर आहे? करेक्ट स्पेलिंगवर, करेक्ट स्पेलिंग्सवर हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघूयात आपण. आता याच्यात 3 शब्द आहेत, थीप, रिसीव आणि पेशन्स. आता थीपचं स्पेलिंग आहे असं, बरोबर, रिसीवचं स्पेलिंग आहे असं, रिसीव, आणि पेशन्सचं स्पेलिंग आहे असं. आता हे तिन्ही पर्याय तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा. हे तिन्ही पर्याय, थीपचं इथं चुकलं आहे म्हणजे सोडा, याला चुकलं, पहिल्यात नाही आला म्हणजे तो गेला. आता थीप बरोबर आहे. रिसीव, रिसीवचं बघा, रिसीवचं हा आय आहे, हां, रिसीव आणि पेशन्स. थीप, थीपचं स्पेलिंग THIEF बरोबर आहे. इथं रिसीवचं स्पेलिंग चुकलं आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. इथं हां रिसीव, इथं रिसीवचं स्पेलिंग चुकलं आहे म्हणजे हे चुकलं. आता इथं बघा, थीप THIEF बरोबर, RACEIVE रिसीवचं पण स्पेलिंग बरोबर. पेशन्स PATIENCE हे स्पेलिंग पण बरोबर, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर. चौथा पर्याय बघूया, थीप, रिसीव आणि पेशन्स. पेशन्सचं इथं स्पेलिंग चुकलं आहे, हां, बरोबर, म्हणजे हे ऑप्शनसुद्धा गेलं. मग प्रश्न क्रमांक 9 करेक्ट स्पेलिंग कोणतं आलं? पर्याय क्रमांक C. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आलं C, 3. इथे लक्ष द्या व्यवस्थित. डन. पुढचा प्रश्न बघा. आता लक्षात द्या मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला, कारण आता मी ते काय सरळ ते सोडून देतोय, तुम्ही लक्ष द्या, ठीक आहे, व्यवस्थित. काय असेल तर तुम्ही मेसेज करू शकतात. चूज द करेक्ट, प्रश्न क्रमांक 10 बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट असं एक चॅप्टर असतं इंग्लिशमध्ये, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. याचा रूल काय म्हणतो किंवा याचा अभ्यास कसा करावा ते लक्षात घ्या. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सब्जेक्ट म्हणजे कर्ता जर सिंग्युलर असेल तर याच्यानंतर येणारं व्हर्बसुद्धा काय असेल? सिंग्युलर असेल, बरोबर. आणि सब्जेक्ट जर प्ल्युरल म्हणजे अनेक वचनी असेल तर येणारं क्रियापद देखील प्ल्युरल असतं. मग आपल्याला अगोदर हे माहीत पाहिजे की कोणता सब्जेक्ट सिंग्युलर आहे, कोणता प्ल्युरल आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? कोणते कर्ते एकवचनी आहेत, कोणते कर्ते अनेकवचनी आहेत, कोणती क्रियापदं एकवचनी आहेत, कोणती क्रियापदे अनेकवचनी आहेत, हे जर तुम्हाला प्रॉपर माहीत असेल तर हा प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर बघूयात आता. ऑल द पीपल डॅश डॅश वॉज स्टँडिंग टुगेदर इन अ ग्रुप अँड डिस्कसिंग द प्रॉब्लेम. आता ऑल द पीपल हा जर आपण कर्ता गृहीत धरला तर तो काय आहे? अनेकवचनी आहे, बरोबर आहे, अनेकवचनी आहे, बरोबर. आणि रिकाम्या जागेनंतर काय? स्टँडिंग म्हणजे ING फॉर्म आहे. म्हणजे याचा अर्थ होतो हा चालू काळ आहे, बरोबर आहे. चालू काळ कोणता आहे बघा, हां चालू काळ आहे, हा चालू वर्तमान काळ आहे. कारण स्टँडिंगच्या पुढे जर हॅज राहिला असतं किंवा बीन राहिला असतं आपण समजू शकलो असतो. मग आता बघूया, ऑल द पीपल. आता करता आपला अनेकवचनी, एकवचनी क्रियापद येणार नाही, बरोबर. दुसरं आर येईल का?
आर येईल, कारण अनेकवचनी आहे, चालू वर्तमान काळ आहे, आर येईल. हॅज येईल का? हॅज सोबत चालू पूर्ण काळ येण्यासाठी बीन पाहिजे, तो नाही येणार. हॅव येईल का? हॅव येऊ शकतो, परंतु पुढे बीन पाहिजे, तो नाही आहे, म्हणून हे सुद्धा पर्याय येणार नाही. मग प्रश्न क्रमांक 10चं एकच उत्तर प्रॉपर तिथं फिट बसतं. कोणतं? ऑल द पीपल आर स्टँडिंग टुगेदर इन अ ग्रुप अँड डिस्कसिंग द प्रॉब्लेम. सर्व लोक तेथे ग्रुपने उभे आहेत आणि ते त्या समस्येवर चर्चा करत आहेत, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं बी, आर. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं बघा. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड्स टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा कशाचं विचारलं आहे त्यांनी? करेक्टली स्पेल. म्हणजे हा सुद्धा करेक्ट स्पेलिंगवर प्रश्न आहे. कशावर आहे हा? करेक्ट स्पेलिंगवर आहे. करेक्ट स्पेलिंग्ज, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुम्हाला कोणत्या घटकावर तो प्रश्न विचारला आहे बघतोय. द डॅश डॅश ऑफ द स्कूल, स्कूलचा संदर्भ आला तर इथं काय आला पाहिजे? प्रिन्सिपल. प्रिन्सिपलचं स्पेलिंग, स्कूलचा जो प्रिन्सिपल असतो त्याचं स्पेलिंग असं, आणि हे दुसरं जे प्रिन्सिपल आहे त्याचा अर्थ होतो तत्व. आलं लक्षात? शाळेचे जे हेडमास्टर्स वगैरे किंवा असतात, प्रमुख असतात, प्राचार्य असतात, प्रधानाचार्य असतात, त्यांना आपण प्रिन्सिपल, त्याचं स्पेलिंग PAL आहे, आणि PLE असेल तर हे तत्व आहे. हे इथं नाही विचारलं आहे. मग पहिला शब्द काय बघायचा आहे? प्रिन्सिपल. बघूयात आपण. इथं नाही आहे म्हणजे चुकलं. इथे आहे, येथे आहे, बरोबर आहे. प्रिन्सिपल येथे आहे, हे चुकलं आहे, म्हणजे 2 ऑप्शन तर चुकलेत, बरोबर आहे. आता बीमध्ये बघूया. प्रिन्सिपल हा आहे, मग पुढचं वाक्य काय म्हणतो आणखी बघा. द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल सेड दॅट द बॉय बिहेव्ड लाईक ॲन एंजल, असं यायला पाहिजे. एंजल. आता एंजलचं स्पेलिंग असं आहे ANGEL. एंजल म्हणजे देवदूत. तो सगळ्यांना मदत करतो, चांगला वागतो, सगळ्यांशी चांगला संदेश देतो, शांतीचा संदेश देतो. म्हणजे प्राचार्य काय म्हणतायत? द प्रिन्सिपल ऑफ द स्कूल सेड दॅट द बॉय बिहेव्ड लाईक ॲन एंजल. मग हे बघा, पहिलं चुकलं, दुसरं बरोबर आहे, तिसरं हे एंजलचं स्पेलिंग चुकलं आहे, हे प्रिन्सिपलचं आणि एंजलचं स्पेलिंग चुकलं आहे. लक्षात आलं तिथं काय भरायचं आहे? देवदूत आणि प्राचार्य असं तिथं भरायचं आहे. शाळेचे हेडमास्टर म्हणूयात आपण, म्हणून हे उत्तर आलं 11चं बी. आलं लक्षात? हां. प्रश्न क्रमांक 12 बघा. चूज द ॲप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. कशावर प्रश्न येतो? कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. याचं पण आपण बघणार आहोत. कोणते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, कोणते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कंजंक्शनचा जर अभ्यास झाला तर मित्रांनो तुमचं 2 चॅप्टर खूप चांगले तुमचे इझी होऊन जातात. एक क्लॉजेस आणि एक सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सिंथिसिस. ठीक आहे, बघूयात मग आता. द एनिमल्स ऑन द फार्म डिसाइडेड टू होल्ड अ मीटिंग. द एनिमल्स ऑफ द फार्म डिसाइडेड टू होल्ड अ मीटिंग म्हणजे शेतातील प्राण्यांनी ठरवलं, एक मीटिंग घ्यायचं ठरवलं, असं त्याचा अर्थ आहे. डॅश डॅश डिस्कस द मॅटर डॅश डॅश द लायन डिड नॉट वॉन्ट टू अटेंड. म्हणजे इथं काय दिसतोय? विरोधी बाजू दिसतोय, कॉन्ट्रास्ट दिसतोय. कॉन्ट्रास्ट जर आपल्याला दाखवायचा असेल तर आपण बट वापरतो. अलग लक्षात? कॉन्ट्रास्ट जर दाखवायचा असेल तर बट वापरतो. द एनिमल्स ऑन द फार्म डिसाइडेड टू होल्ड अ मीटिंग डॅश डॅश डिस्कस द मॅटर अँड, इथं काय येईल? अँड. द एनिमल्स ऑन द फार्म डिसाइडेड टू होल्ड अ मीटिंग म्हणजे त्या शेतावरील प्राण्यांनी एक मीटिंग घ्यायचं ठरवलं आणि डिस्कस द मॅटर ती म्हणजे त्या समस्येवर चर्चा केली. बट द लायन डिड नॉट वॉन्ट टू अटेंड. बट द लायन डिड नॉट वॉन्ट टू अटेंड. परंतु सिंहाला ती मीटिंग अटेंड करायची नव्हती, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच अँड आणि बट हे कंजंक्शन येईल. मग बाकीच्या कंजंक्शनचा विचार करायचा नाही. कंजंक्शनचा अर्थ काय असतो? दोन किंवा 2पेक्षा जास्त वाक्यांना जोडून देणे हा त्याचा अर्थ असतो. लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात आलं. मग वाक्याचं प्रत्येक वाक्याचं मी तुम्हाला मराठीत देखील अर्थ सांगतोय जेणेकरून तुम्हाला ते लवकर कळावं. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आलं 1, ए अँड बट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13 बघा. चूज द ॲप्रोप्रिएट पॉझेसिव्ह नाऊन. पॉझेसिव्ह नाऊन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. नाऊनवर प्रश्न आहे हा. म्हणजे हा प्रश्न कशाचा आहे? केस. या म्हणतो ना विभक्ती प्रत्यय, जसं त्याच्यामध्ये येतो नॉमिनेटिव्ह केस है ना, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझेसिव्ह केस, डेटिव्ह केस आणि 5वं येतं व्होकॅटिव्ह केस. ह्या केसेस आहेत. हा नाऊन ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपण शिकणार आहेत
बरं, हे पॉझिटिव्ह केसचं उत्तर आहे. नाऊनची पॉझिटिव्ह केस कशी असते, ॲडजेक्टिव्हची कशी असते, प्रोनाऊनची कशी असते ते आपण बघूया. जर आता इथं जर म्हटलं आहे राम्स किंवा बॉईज असं म्हटलं तर याचा होतं ही नाऊनची पोझिशन आहे, नाऊनची पोझिशन केस आहे. बरोबर, याला काय म्हणतात, नाऊनची पोझिशन केस म्हणतात. दुसरं, जर माय आवर योर हीज हर देअर असं असेल तर याला ॲडजेक्टिव्हची पॉझिटिव्ह केस म्हणतात. ही नाऊनची म्हणजे प्रॉपर नाऊनला आणि कॉमन नाऊनला जर अपॉस्ट्रॉफी असेल तर तो नाऊनचं होतं केस. ही ॲडजेक्टिव्हची आहे, माय आवर युअर हीज हर देअर. आणि प्रोनाऊनची कशी असते बघा, प्रोनाऊनची पॉझिटिव्ह केस माइन, आर्स, योर्स, योर्स, हीज, हर्स आणि देअर्स. ही कसली आहे, ही प्रोनाऊनची केस आहे, लक्षात घ्या. इथं नाऊन पॉझिटिव्ह नाऊन विचारले म्हणजे नाऊनची केस विचारली आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल. आणि आता येऊयात मूळ मुद्द्याकडे. सेंट जोसेफ इज अ डॅश डॅश स्कूल्स, याचं उत्तर येईल बॉईज स्कूल. हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो आता हेच का उत्तर येईल, बहुतेक मुलांच्या मनात प्रश्न असेल सर असं नाही येणार का, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला 4 शब्द देतो. म्हणजे विद्यार्थी काय करतात, घोळ करतात. कशामध्ये, अनेकवचनी, एकवचनी, अनेकवचनी, अपॉस्ट्रॉफी, एकवचनी अपॉस्ट्रॉफी, अनेकवचनी अपॉस्ट्रॉफी. मी तुम्हाला हे 4 शब्द देतो, तुमचा घोळ दूर करतो. म्हणजे एकवचनी अनेकवचनी मध्ये काय फरक आहे आणि अपॉस्ट्रॉफीमध्ये काय फरक आहे, म्हणजे तुम्ही त्याला नंतर कनेक्ट एकमेकाशी करणार नाहीत. आता बघा हे मी तुम्हाला 4 शब्द देतो. बॉय याचा अर्थ काय, एक मुलगा. याचा अर्थ काय, एक मुलगा म्हणजे हा एकवचन आहे, बरोबर. दुसरं बॉईज, अनेक मुले, हे अनेक वचन, अनेक मुले, बरोबर. तिसरं बघा आता एक वचन अनेक वचन झालं आहे. आता एक वचनाची नाऊनची अपॉस्ट्रॉफी कशी येते, एक वचनाची, बरं का. आता याचा अर्थ काय, एक मुलाचा, एक मुलाचा, ची, चे म्हणजे एक मुलाचा, एक मुलाची, एक मुलाचे. आता पुढचं बॉईज अपॉस्ट्रॉफी कुठे, एस नंतर. बॉईज अनेक मुलांचे म्हणजे हे अनेक मुलांचे, ची असा अर्थ आहे, बरोबर आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लक्ष द्या. बॉय म्हणजे एक मुलगा, बॉईज म्हणजे अनेक मुले, बॉईज म्हणजे एक मुलाचा अपॉस्ट्रॉफी एसच्या आधी आहे आणि नंतर बॉईज अनेक मुलांचे. आता शाळेमध्ये एकच मुलगा असतो का अनेक मुलगा असतात, मग तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल, हे त्याचं उत्तर येईल, बरोबर. शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये अनेक मुलं असतात. बहुतेक ठिकाणी तुम्हाला बॉईज हॉस्टेल असं लिहिलेलं आढळेल, पण बॉईज हॉस्टेल, बॉईज स्कूल असं लिहिलेलं आढळेल. मित्रांनो हे चूक आहे, आलं लक्षात, ठीक आहे. पोलीस लाईन बॉईज असं लिहितात काही ठिकाणी वाचण्यात, पोलीस लाईन बॉईज असं लिहितात, बरोबर आहे. हे असं लिहितात. विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. पोलीस लाईन बॉईजमध्ये एकच मुलगा आहे का, एकच आहे का, नाही, जास्त मुलं आहेत, मग ते काय यायला पाहिजे, असं यायला पाहिजे. लक्षात आलं. मग याचं उत्तर हे आलं. हे पटलं का तुम्हाला. एक म्हणजे एक वचनाचं अपॉस्ट्रॉफी कसं असतं, अनेक वचनाचं कसं असतं, हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल. तर बघूयात आता नेक्स्ट. कळलं नाही कसं उत्तर आलं, ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया प्रश्न क्रमांक 14. चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज, ठीक आहे. प्रेपोजिशन फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स, पार्ट ऑफ प्रेपोजिशन. द कॉलेज रिझल्ट्स हॅव बीन गुड डॅश 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 आवर एक्सपेक्टेशन. द कॉलेज रिझल्ट्स हॅव बीन गुड म्हणजे कॉलेजचा रिझल्ट चांगला आलेला आहे, डॅश डॅश आवर एक्सपेक्टेशन म्हणजे आवर एक्सपेक्टेशनच्या आधी म्हणजे ते काय म्हणतात, परिस्थिती विरुद्ध आहे. म्हणजे आम्ही असं डिसाईड केलं होतं की कॉलेजचा एवढा चांगला रिझल्ट येणार नाही, पण या व्यतिरिक्त च्या विरुद्ध चांगला रिझल्ट आला तर त्याला प्रेपोजिशनल फ्रेज वापरतात. कॉन्ट्ररी टू म्हणजे च्या विरुद्ध, च्या विसंगत असा अर्थ होतो. तर कॉन्ट्ररी बाय नसतो, कॉन्ट्ररी विथ नसतो, कॉन्ट्ररी इन नसतो, लक्षात घ्या. मग रिकाम्या जागा येईल द कॉलेज रिझल्ट्स हॅव बीन गुड कॉन्ट्ररी टू आवर एक्सपेक्टेशन म्हणजे आमच्या अपेक्षेच्या विरुद्ध शाळेचा निकाल लागला, चांगला लागला असा त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. चांगला रिझल्ट आला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आलं 1. नेक्स्ट
ए. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. प्रश्न कशावरती बघूया. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स चूज द सेंटेन्स दॅट इज पंक्च्युएटेड करेक्टली. कोणतं आहे? पंक्च्युएटेड करेक्टली. बरोबर आहे. रिपिटेशन आहे प्रश्नांचं बऱ्यापैकी, म्हणजे सेम घटकावर. ठीक आहे. पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह आपल्याला वापरायचे आहे. आता याच्यात बघा, वन डे इन ऑर्डर टू हॅव सम फन. वन डे इथपर्यंत बरोबर आहे. इन ऑर्डर टू हॅव सम फन इथपर्यंत पण बरोबर आहे. ही क्राईड आउट विथ ऑल माइट इथपर्यंत सुद्धा बरोबर आहे. बरोबर आहे. द वुल्फ इज कमिंग, द वुल्फ इज कमिंग, बरोबर आहे. आता इथं बघा, वन डे इन ऑर्डर टू हॅव सम फन ही क्राईड आउट विथ ऑल हिज माइट. हां, पण येथे चुकलेलं आहे, कारण हे तोंडाचं वाक्य, इथे अपॉस्ट्रॉफी यायला पाहिजे होता, तिथं चुकलं आहे म्हणून ते वाक्य चुकलं. बरोबर. इथं का चुकलं? फक्त डबल इनवर्टेड कॉमा इथे राहिला म्हणून हे चुकलं. डन. दुसरं बघा, वन डे बरोबर आहे. इन ऑर्डर टू हॅव सम फन बरोबर आहे. ही क्राईड आउट विथ हिज माइट बरोबर आहे. इथपर्यंत बरोबर आहे. नंतर दुसरं, हा अननेसेसरी आला इथे, लक्षात आहे. बरं. हां, दुसरं बघा, द वुल्फ इज कमिंग, म्हणजे हे तोंडचं वाक्य. ज्यावेळेस आपण भीतो तर ते उद्गार निघतात, ते उद्गाराचं चिन्ह येतं. तो दोन वेळेस बोलला आहे तर दोन ठिकाणी उद्गाराचं चिन्ह आहे. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आणि वाक्याच्या शेवटी उद्गाराचं चिन्ह आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू पंक्च्युएशन हे वाक्य 100% बरोबर आहे. बाकीचे वाक्य कसे चुकलेत ते पण बघूयात. वन डे बरोबर आहे. इन ऑर्डर टू हॅव सम फन इथपर्यंत बरोबर आहे. ही क्राईड आउट इथपर्यंत बरोबर आहे. विथ ऑल हिज हे त्याच्या तोंडचं वाक्य नाही आहे. इथं त्याने डबल इनवर्टेड कॉमा वापरला, त्यामुळे हे वाक्य चुकलं. पुढचं बघायची गरज नाही. वन डे इन ऑर्डर टू हॅव सम फन इथपर्यंत बरोबर आहे. ही क्राईड आउट विथ ऑल हिज माइट इथपर्यंत बरोबर आहे. द वुल्फ इज कमिंग, द वुल्फ इज कमिंग इथं एक्सक्लेमेटरी मार्क्स यायला पाहिजे होता, डबल इनवर्टेड कॉमा यायला पाहिजे होता, तो आला नाही. मग तुम्हाला लक्षात आलं बाकीचं कसं चुकलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आलं बी 2. पुढचा प्रश्न बघूयात. कदाचित ते एक्सप्लेनेशन लिंक होईल, पण ते तुमच्यासाठी फायद्याचं असेल. ईच अँड एव्हरी क्वेश्चनकडे व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 बघा. चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. आर्टिकल कशावर प्रश्न आला? आर्टिकलवर आला आहे प्रश्न. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, इंडिया लॉन्च डॅश डॅश फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट आर्यभट्ट ऑन 19 एप्रिल 1975 ॲट डॅश डॅश कॉस्ट ऑफ अबाउट 5 crores. आता पहिलं रिकामी जागा, फर्स्ट हे ऑर्डिनल नंबर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड यांच्या आधी द आर्टिकल येतं. बरोबर आहे. नंतर दुसरं ॲट अ कॉस्ट असे गेली, इथे ए येणार, इथे द येणार. जिथे जे ऑप्शन असेल ते उत्तर बरोबर आहे. द आणि ए कुठे येते बघूया. ए आणि द नाही, द ए बरोबर, द नाही, ए द नाही. लक्षात. ऑर्डिनल नंबर आहे, त्याच्या आधी द आर्टिकल वापरलं. आर्टिकल चॅप्टर शिकताना आपण या सगळ्या गोष्टी कव्हर करूयात त्या बॅचमध्ये. आलं. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आलं 2, द आणि ए बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17 बघा. चूज ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. प्रश्न काय बघा. कुमार अंशन इज डॅश डॅश किड्स ऑफ मलायम लिटरेचर. फुल स्टॉप. किड्स इज डॅश डॅश रोमॅन्टिक पोएट. इथं वाक्य संपलं आहे. परत दुसरं वाक्य इथे आलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. कुमार अंशन इज, आता इथे द येईल कारण तुलना झाली आहे. कशामध्ये? कुमार अंशन आणि किड्समध्ये. जेव्हा एक विशेष नामाची तुलना दुसऱ्या विशेष नामासोबत होते तेव्हा त्या विशेष नामाच्या आधी द आर्टिकल येतं आणि विशेष नाम हे सामान्य नामाप्रमाणे कार्य करतं. बरोबर आहे. हां, आता इथे किड्स इज ए रोमॅन्टिक पोएट. बरोबर आहे. आता इथे बघा. हां, आता इथे कुमार अंशन इज द किड्स ऑफ मलायम लिटरेचर. हां, किड्स. आता इथं पण रिकामी जागा आहे बरं का. इथं पण रिकामी जागा आहे बघा. इथे सुद्धा रिकामी जागा आहे. व्यवस्थित बघा. इथे रिकामी जागा आहे कारण 3 आहेत ना. 3 आहेत बघा, आहे की नाही. रिकामी जागा येथे पण आहे बघा. कुमार अंशन इज द किड्स ऑफ मलायम लिटरेचर. हां, किड्स इज ए रोमॅन्टिक पोएट. आता येथे आर्टिकल येणार नाही, इथे द येईल. इथे आर्टिकल येणार नाही. इथे काय येणार नाही कारण प्रॉपर नाऊनच्या आधी जॉन किड्स हे प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊनच्या आधी आर्टिकल येत नाही. म्हणजे वेगवेगळे नियम आहेत. म्हणजे प्रॉपर नाऊनची एक तुलना होत असेल विशेष नामासोबत, म्हणजे एक विशेष नामाची दुसऱ्या विशेष नामासोबत तुलना होत असेल त्यावेळेस द आर्टिकल येतं कारण ते प्रॉपर नाऊन त्यावेळेस कॉमन नाऊन बनतं. इथे द बरोबर आहे पण इथे कोणतंच आर्टिकल येणार नाही. मग इथे पुढे किड्स इज अ रोमॅन्टिक पोएट इथे ए येईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? द नो आर्टिकल ए, द नो आर्टिकल आणि ए असं जिथं ऑप्शन असेल ते तुमचं उत्तर आहे. नाही, द नो आर्टिकल.
द नाही, द नो आर्टिकल ए हे तिसरं उत्तर येईल, त्याचं चौथं पण येणार. आलं का लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आलं सी 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18 बघा. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. चूज द मोस्ट सुटेबल कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. कशावर प्रश्न आहे? परत कंजंक्शनवर आहे, उभयान्वयी अव्ययावर आहे. प्रश्न काय बघूया. द स्टुडंट्स ट्राईड देअर लेवल बेस्ट. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीने खूप चांगला प्रयत्न केला. डॅश डॅश फेल्ड, परंतु ते अयशस्वी झालेत, असा त्याचा अर्थ आहे. मग त्या रिकामी जागी येईल बट. कॉन्ट्रास्ट दाखवणं आहे. काय दाखवत आहे? कॉन्ट्रास्ट. द स्टुडंट्स ट्राईड देअर लेवल बेस्ट बट फेल्ड. त्यांनी खूप चांगला शर्तीचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आलं बट ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19चं उत्तर बघा. 19 बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग चॉईसेस इज नॉट ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नॉट ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? ज्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज, एक मेन क्लॉज किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेन क्लॉज असतात, कधी कधी सबऑर्डिनेट क्लॉज असतात, बरोबर आहे. आणि त्यात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतो, कधी कधी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हिडन असतो, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ असतो. आता पहिलं ऑप्शन बघा. ऑन फिलिंग द विंटर चिल शी रॅप्ड हरसेल्फ विथ अ शॉल. नाही. शी स्टेप्ड असाइड टू मेक रूम फॉर द मेड टू गेट इनसाइड अँड सर्व टी. नाही. ऑन हिज अरायवल टू द सिटी रोनी टूक टाईम ऑफ टू व्हिजिट द मॉन्युमेंट. नाही. आता त्यांना काय सांगायचं आहे? खरं तर हे वाक्य, हे जे सेंटेन्स आहे ना, एस्केप हे आहे, म्हणजे हे वाक्य याच्यामध्ये संशय मला आलं लक्षात. कारण कुठंच कंजंक्शन दिसत नाही, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आपण समजलं असतं म्हणजे सबऑर्डिनेटिंग आहे मग हे आहे. आता हे वाक्य जर बघितलं आपण, कोणतं? शी स्टेप्ड असाइड टू मेक अ रूम फॉर द मेड अँड टू गो इनसाइड अँड सर्व टी. आता हा कंपाऊंड सेंटेन्स असं वाक्य होतं, पण समजून घ्या याच्यात एखादी कंजंक्शन असेल तर हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स येईल, बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलं आहे? कोणतं नाही आहे, म्हणजे थोडासा प्रश्न हा संशयास्पद आहे, बरोबर आहे. चौथं बघा. द शेख ओपन हिज आईज स्लोली. आता हे जे आहे हे सिम्पल सेंटेन्स आहे, कारण याच्यात एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब आहे. वन फायनाईट वर्ब, वन सब्जेक्ट. आता सब्जेक्ट आणि वर्ब हाच याच्यामध्ये आहे, म्हणजे हा सिम्पल सेंटेन्स आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, हे त्याचं तात्पुरतं उत्तर आपण घेऊ शकतो, बरोबर आहे, याच्यात जर कंजंक्शन हिडन घेतलं तर. ठीक आहे. पण हा संशयास्पद प्रश्न आहे, मला संशय या प्रश्नावर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आलं मग डी 4. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20 बघा. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. कशावर आला आहे प्रश्न? क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग काय असतो? फक्त एकच लक्षात. क्वेश्चन टॅगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? क्वेश्चन टॅगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब. काय असते? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता असतो. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाकडे आपल्याला वळायचं असतं, बरोबर आहे. आता याच्यात बघा. द पाटील्स हॅड अ BMW. आता इथं बघा. द पाटील्स म्हणजे संपूर्ण पाटील कुटुंब, अनेकवचनी आहे, संपूर्ण पाटील कुटुंब. आणि याच्यात हॅड जो आला आहे, जेव्हा वाक्यात हॅड हा एकटा येतो तेव्हा ते वाक्य सिम्पल पास्ट टेन्स असतो. काय असतो? सिम्पल पास्ट टेन्स असतो, लक्षात घ्या. सिम्पल पास्ट टेन्स आहे, अलग लक्षात. आणि हॅड याच्यात मुख्य क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद नाही. आणि क्वेश्चन टॅग करताना आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो, मुख्य क्रियापद नाही. बघा मग आता याच्यात जर मी तुम्हाला असं वाक्य दिलं, याचं उत्तर येईल डिडंट दे. याचं उत्तर काय येईल? डिडंट दे. सिम्पल पास्ट आहे, वाक्य होकारार्थी आहे म्हणून नकारार्थी काय आला? डिडंट दे. क्वेश्चन टॅग जर होकारार्थी असेल तर त्याचं उत्तर नकारार्थी लिहावं लागतं. आणि दे का आलं? कारण हे अनेकवचनी आहे म्हणून दे आलं. द पाटील्स म्हणजे एखाद्या अनेकवचनी आडनावाच्या आधी जर द आर्टिकल वापरलं असेल तर ते सरनेम अनेकवचनी बनतं आणि तो संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचा उल्लेख करतं, बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने डिडंट दे हे बरोबर आहे. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर हॅड अँड दे नाही येणार का? नाही येणार, कारण यात हॅड मुख्य क्रियापद आहे, लक्षात घ्या. त्याला सहाय्यकारी क्रियापदमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल, बदलावं लागेल. जर मी तुम्हाला असं वाक्य दिलं, द पाटील्स did not have a BMW असं जर वाक्य दिलं आणि मी तुम्हाला जर याचा क्वेश्चन टॅग करायला सांगितला तर तुम्ही बघाल, सर द पाटील्स हा करता आहे, याच्यात डीड हा काय आहे, म्हणजे याचं निगेटिव्ह केलं मी फक्त. याचं उत्तर काय आहे?
याच्यात तुम्हाला सांगितलं हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, डीड हा सहाय्यकारी क्रियापद आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचं झालं हे वाक्य काय निगेटिव्ह आहे, याचं क्वेश्चन टॅग काय येईल पॉझिटिव्ह, म्हणजे होकारार्थी येईल. तुम्ही काय लिहाल डीड दे, बरोबर आहे. हे डीड दे उत्तर लिहाल तुम्ही. या निगेटिव्हचं जर उत्तर डीड दे आलं तर पॉझिटिव्हचं काय येईल मग डिडंट दे. आलं का लक्षात. हे नाही येणार, हे नाही येणार, हे नाही येणार. लक्षात आलं. हा फरक समजून घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला नंतर फोन किंवा मेसेज करून विचारू शकता. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आलं ए डिडंट दे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21 बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. परत नाउन विचारलं इथे, बरोबर. लक्षात घ्या. आता यामध्ये बघा ॲज अ रिझल्ट ऑफ द डॅश डॅश ऑफ फ्रीडम फायटर्स द रिपब्लिक ऑफ इंडिया वॉज बॉर्न. आता याच्यात बघा आपल्याला नाऊन भरायचं आहे. आता बघा नाऊन फक्त आपण विचार करूयात, बरोबर आहे. हा ॲडजेक्टिव्ह आहे, हा नाऊन नाही आहे, बरोबर आहे. नाऊन आहेत, बरोबर, पण जे नाही आहेत ते अगोदर आपण उडूयात, बरोबर. डिटरमायनर्स हा पण एजंट नाऊन आहे, पण तो येथे येणार नाही. ॲज अ रिझल्ट ऑफ द डिटरमायनर्स म्हणजे शब्द निर्धारक जे आपण बघितलं किंवा निश्चय करणारे असा अर्थ होतो, तो तिथे येणार नाही. डिटरमाइंड म्हणजे निश्चयी करारी असा अर्थ होतो, तो सुद्धा तिथे येणार नाही. डिटर्मिनेशन म्हणजे ॲज अ रिझल्ट ऑफ द डिटर्मिनेशन ऑफ फ्रीडम फायटर्स म्हणजे फ्रीडम फायटर्स म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या निर्धारामुळे निश्चयामुळे ह्या प्रजासत्ताकाचा जन्म झाला, सत्ताक भारताचा जन्म झाला असा त्याचा अर्थ आहे. मग डिटर्मिनेशन त्याचं येईल, बरोबर आहे. डिटरन्स म्हणजे प्रतिबंध, अटकाव असा त्याचा अर्थ होतो, हे सुद्धा येणार नाही. रिकाम्या जागी काय येईल डिटर्मिनेशन. ॲज अ रिझल्ट ऑफ द डिटर्मिनेशन ऑफ फ्रीडम फायटर्स म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या निर्धारामुळे म्हणजे त्याचा परिणाम काय झाला की प्रजासत्ताक भारताचा जन्म झाला असा त्याचा अर्थ आहे. म्हणून रिकाम्या जागी काय येईल डिटर्मिनेशन. म्हणून प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आलं सी. नेक्स्ट झाला. पुढे प्रश्न क्रमांक 22 बघा. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. दुसऱ्यांदा हा प्रश्न आला, सफिक्स रिपीट झाला परत बघा. म्हणजे प्रश्न टाकण्यापेक्षा तिथे त्या टॉपिकवर भर दिला जात आहे. आता बघा चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द सेंटेन्स, कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. प्रश्न काय बघा. फेस्टिवल्स आर अ ग्रेट टाईम फॉर फेस्टिव्ह अँड फेस्ट असा अर्थ आहे. मग आता बघा आता आपण फेस्टिव्हिटी हा शब्द ऐकला आहे, उत्साह फेस्टिव्हिटी हा शब्द आहे, आणि फेस्टिंग आनंदोत्सव साजरे करतो आपण, आणि फेस्टिंग हे दोनच पर्याय म्हणजे हे दोनच सफिक्स प्रॉपरली येतात. मग त्याला फेस्टिवल्स असतो पण ऑलरेडी हा फेस्टिवल आला आहे तो ते येणार नाही. फेस्टिव्हिटी आणि फेस्टिंग हे येईल, बरोबर. त्याच्यानंतर हे येणार नाही, परत हा प्रत्यय येत नाही सफिक्सला, बरोबर आहे. ING येणार नाही, AL येणार नाही, फेस्ट, बरोबर आहे. म्हणजे हे प्रत्यय चुकलेले आहेत. मग तिथं कोणता प्रत्यय येईल रिकाम्या जागी. फेस्टिवल्स आर अ ग्रेट टाईम फॉर फेस्टिव्हिटी अँड फेस्टिंग. हे म्हणजे हे हा जो पहिला पर्याय आहे त्यामध्ये जर दोन ऑप्शन आहेत तेच या रिकाम्या जागी प्रॉपरली येतात. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर झालं ए. आता प्रश्न क्रमांक 23 बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. वर्बचा प्रकार आहे अभिवर्तीदर्शक क्रियापदे, अलग लक्षात, किंवा भाववाचक क्रियापदे असं त्यांना आपण म्हणतो. म्हणजे शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू, यूज टू हे मॉडल्स आहेत. आता इथे काय वापरलं आहे ते बघूयात आपण. गिवन सेंटेन्स वी डॅश डॅश टू हॅव लिसन टू हॅव ॲडवाईस. टू हॅव लिसन या गोष्टीकडे लक्ष द्या. आता पहिली गोष्ट मॉडलसाठी टू लागत नाही, पण इथे परफेक्ट मॉडल दिला आहे. मग विलला विलच्या पुढे वी विल टू असं येणार नाही, म्हणून पहिलं विल रॉंग. वी ऑट टू ऑटला येतं, ऑटला येतं. शूडला सुद्धा टू येत नाही, मस्टला सुद्धा टू येत नाही. मग ऑटोमॅटिक आपल्याला उत्तर सापडतं. काही लॉजिक लावून सुद्धा आपण उत्तरं सोडवायची असतात. जर याचा व्यवस्थित अर्थ बघितला ग्रॅमॅटिकली, वी ऑट टू हॅव लिसन टू हर ॲडवाईस. आम्ही त्याचा सल्ला ऐकायला पाहिजे होता, ऐकायला हवा होता. हा परफेक्ट मॉडल येथे वापरलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग ऑट टू हा जो आहे ऑट टू आपण मॉरल ऑब्लिगेशन अँड ड्युटी म्हणजे नैतिक सल्ला व मार्गदर्शन किंवा नैतिक सल्ला व कर्तव्य दर्शवण्यासाठी आपण ऑट टू वापरतो. हा परफेक्ट मॉडल आहे, मॉडल ऑफ परफेक्शन असंही त्याला म्हणतात. पण जास्त करून परफेक्ट मॉडल, परफेक्ट जसा परफेक्ट टेन्स असतो त्याचप्रमाणे परफेक्ट मॉडल असतो. म्हणजे मॉडलच्या नंतर जर हॅव आणि +3 V3 आला तर तो काय असतो
परफेक्ट मॉडल असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. मग याचं उत्तर काय आलं? 23चं ऑट. वी ऑट टू हॅव लिसन टू हर ॲडवाईस. आलं लक्षात? आपण तिचा सल्ला ऐकायला पाहिजे होता, ऐकायला हवा होता, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आलं 2 किंवा बी ऑट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24 बघा. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. हायलाइटेड इडियम ऑफ द फ्रेज. द ऑरेटर्स कमेंट म्हणजे त्या वक्त्याची टिप्पणी. अबाउट द रेसेशन वॉज वे ऑफ द मार्क. म्हणजे मंदीबद्दल त्या वक्त्याची टिप्पणी ही वे ऑफ द मार्क होती. वे ऑफ द मार्कचा अर्थ होतो दोषास्पद, चुकीची, ॲक्युरेट नसलेली, म्हणजेच इनॲक्युरेट असा त्याचा अर्थ आहे. मग इथे बघा व्हेरी स्कॅन्टी म्हणजे काय? फारच तुटपुंजे, कमी टीचभर असा त्याचा अर्थ आहे. तुटपुंजे, कमी टीचभर असा त्याचा अर्थ आहे. पर्टिनंट म्हणजे काय? पर्टिनंटचा अर्थ होतो आपण त्याला काय म्हणतो? पर्टिनंटला आपण म्हणतो एकदम रिलिव्हंट, समर्पक असं त्याला आपण म्हणतो. बरोबर. पुढे इनॲक्युरेट म्हणजे सदोष, चुकीचा, हे त्याचं येईल. बरोबर आहे. आता प्रेमिडिएटेड म्हणजे पूर्वनियोजित, पूर्व आखलेला, हे सुद्धा. मग कोणतं ऑप्शन येते तिथे? जुळतं कोणतं आहे? वे ऑफ द मार्कला प्रॉपर इडियम कोणतं जुळतं आहे? इनॲक्युरेट. म्हणून प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आलं इनॲक्युरेट, सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25 बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. बघा ॲडजेक्टिव्हवर 4 प्रश्न आलेत. फॉर द गिवन सेंटेन्स ॲडजेक्टिव्ह. ह्या डिग्रीचा प्रकार आहे, लक्षात घ्या. ॲडजेक्टिव्ह इज अ पार्ट ऑफ डिग्री. चॅप्टर 5 इज चॅप्टर 6 अँड बोथ मस्ट बी स्टडीड इक्वली वेल फॉर द एक्झामिनेशन. अगोदर वाक्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. चॅप्टर 5 इज म्हणजे प्रकरण 5 हे. चॅप्टर 6 म्हणजे प्रकरण 5 हे प्रकरण 6 इतकंच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी जे दिलेले पुढे त्याच्यावरून तुम्ही गेस करू शकतात की बोथ मस्ट बी स्टडीड इक्वली वेल, म्हणजे दोघांचा एकदम चांगला प्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे चॅप्टर 5 जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच चॅप्टर 6 महत्त्वाचं आहे. दोघांचं समान आलं, समान सारखे महत्त्वाचं आलं, सारखं महत्त्वाचं आलं तर आपण कशी रचना वापरतो? ॲज, ॲडजेक्टिव्ह, ॲज अशी रचना वापरतो. ती पॉझिटिव्हसाठी असते. ॲज इम्पॉर्टंट, ॲज बरोबर आलं. नॉट सो इम्पॉर्टंट ही निगेटिव्हसाठी रचना असते. द मोस्ट इम्पॉर्टंट हा सुपरलेटिव्हसाठी रचना असते. मोर इम्पॉर्टंट दॅन ही कंपॅरेटिव्हसाठी रचना असते. मग इथं काय आलं? चॅप्टर 5 इज ॲज इम्पॉर्टंट ॲज चॅप्टर 6. चॅप्टर 5 हे चॅप्टर 6 इतकंच महत्त्वाचं आहे. अँड बोथ मस्ट बी स्टडीड इक्वली वेल. दोघांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे फॉर द एक्झामिनेशन, परीक्षेसाठी. आलं लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आलं ए, ॲज इम्पॉर्टंट ॲज. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही 2019मध्ये जी तलाठीची प्रश्नपत्रिका झाली होती याचा आपण समर्पक एक्सप्लेनेशन घेतलं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच सरळ सेवा ही बॅच सुरू करणार आहोत. ही ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना याची गरज आहे. आपण ही बॅचमध्ये तुम्हाला सांगितलं मी की 5 लेक्चर आपण सुरुवातीचा अतिशय बेसिक टाकणार आहेत की तो प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला उत्तर क्लिक व्हायला पाहिजे असे आपण टाकणार आहोत. मग याच्यात कसं काय काय असेल? तलाठीसाठी असेल, आरोग्यसेवक असेल, कृषी सेवक असेल, लिपिक असेल, ग्रामसेवक असेल. आपण TT-साठी आणि TH-साठी आपण वेगळी बॅच करणार आहोत. तर यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरी घेणार आहोत आणि त्याच्यात प्रश्नपत्रिका आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. मग याच्यामध्ये कसे ही लाईव्ह असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल. रेकॉर्डेड लेक्चर्स जास्त असतील. मी लाईव्ह पण येत जाईल. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आपण शक्यतो जास्त लाईव्ह करूयात. बरोबर. मग याच्यात रेकॉर्डेडमध्ये काय असेल? प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळेस पाहता येईल. बरोबर आहे. सरळ सेवा परीक्षेसाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे. सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील आणि सर्व तुम्हाला काय याच्यात काय असेल? PDF नोट्स देण्यात येतील. तुम्हाला PDF नोट्स देखील मिळतील. क्वेश्चन पेपरचा बंच असेल किंवा त्याच्यात मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? ही बॅच ऑलरेडी आपण काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. लक्षात घ्या. ती म्हणजे आपण ओपन केलेली विद्यार्थ्यांसाठी ते परचेस करण्यासाठी अजून 10-20 लेक्चर टाकल्यानंतर मी ती बॅच ओपन करणार आहे. आणि काही अडचण असेल तर माझे सहकारी आहेत कृष्णा काटकर, त्यांना तुम्ही फोन करून डिटेलमध्ये माहिती विचारू शकतात. तसंच या परीक्षेसाठी तसंच आपण राज्यसेवा आता म्हणजे राज्यसेवेसाठी आपण बॅच चालू करणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह बॅच, एसे रायटिंग, प्रेसी, ट्रान्सलेशन, पण त्याच्यात ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन आणि प्रत्येक चॅप्टरसह आपण PYQ त्याच्यात सोडून घेणार आहेत. म्हणजे आपला कल कसा असेल? टॉपिक क्वेश्चन पेपर, टॉपिक क्वेश्चन पेपर, त्या संबंधित टॉपिक आपण त्यात सोडवणार आहेत. ही बॅच आपली 27 ऑगस्टला सुरू होणार आहे. आता या परीक्षेसाठी जे आपल्याला पुस्तकं लागतात
या परीक्षेसाठी जे आपल्याला पुस्तकं लागतात. आता आजचा सिलेबसचं पॅटर्न असा झालेला आहे, म्हणजे अभ्यास करण्याची पद्धती असं झालेलं आहे, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर व्यवस्थित सॉल्व केली तर तुमचे मार्क सहज येतात, जात नाहीत मार्क्स. त्यासाठी आपलं MJ शेख क्वेश्चन पेपर्स ॲनालिसिस, टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे जूनमध्ये आपलं आलेलं आहे. 1984 ते 2022पर्यंतचे क्वेश्चन्स यामध्ये आपण दिलेलं आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स आपण यामध्ये सॉल्व केलेलं आहे. म्हणजे हे कशासाठी उपयुक्त आहे बघा, राज्यसेवा, PSI, STI, ASO, ESI, डिपार्टमेंटल PSI, MES, फॉरेस्ट, ॲग्री, टॅक्स असिस्टंट, क्लर्क या सगळ्यांसाठी हे आवश्यक आहे. म्हणजे हे जे बुक आहे हे अत्यंत उपयुक्त आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चनचा आपण याच्यात सॉल्व केलेला आहे. वोकॅब्युलरी पण विशेष फोकस केलेला आहे. म्हणजे प्रत्येक चारीचे मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एररवर मी खूप विशेष भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांना एरर आणि व्होकॅब्युलरी हा भाग खूप अवघड वाटतो, तर हा भाग या पुस्तकामध्ये मी खूप सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेन केलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून घेऊ शकतात. ठीक आहे. तसेच आपलं जे अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण बुक आहे, ऑलरेडी हे महाराष्ट्रात 2011पासून टॉपवर आहे. बहुतेक विद्यार्थी मित्र असं समजतात का हे फक्त MPSCला, राज्यसेवेला चालतं, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं या पुस्तकाबद्दल, जर तुम्ही बघितलं हे पुस्तक जे आहे याच्यात ॲज इट इज प्रश्न कॉपी असतात. सरळ सेवेसाठी ॲज इट इज प्रश्न यामधून कॉपी होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित करू शकता. याचं वैशिष्ट्य असं आहे, अगोदर आपण टॉपिक दिला आहे, टॉपिकनंतर एक्सरसाइज दिली आहे, एक्सरसाइजनंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोल्युशन दिलेलं आहे. तुम्ही तिथे बघू शकता. म्हणजे याची उत्तरं तिथेच दिलेली आहेत. ईच आणि एव्हरी क्वेश्चन आपण तिथे म्हणजे परीक्षेच्या अनुषंगाने मांडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं म्हणजे आपलं लेक्चर घेण्याचा उद्देश हाच होता की जी तलाठी ज्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं, पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट केली होती, त्यांच्या विनंतीला मान देऊन हा मी व्हिडिओ केला. तसंच आपण लवकरच विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा ही बॅच सुरू करणार आहेत. अधिक माहितीसाठी कृष्णा काटकर यांना तुम्ही संपर्क करावा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.